हॅलो, गुड मॉर्निंग, हॅपी संडे आणि आजच्या व्लॉगमध्ये सर्वांचं वेलकम. तर आजचा व्लॉग, संडेचा व्लॉग आता 11 वाजल्यापासून चालू झालेला आहे आणि संडे असल्यामुळे सगळ्याला सुट्टी, सगळे घरी आहेत आणि माझी चालली आहे आवराआवरी. पण आज भारी वाटतं एकदम मला, कारण आज संडेच्या दिवशी मला पण सुट्टी आहे. म्हणजे आज किचन मधलं सगळं काम दीदींनी केलेलं आहे म्हणून आज मी रिलॅक्स आहे. म्हणजे या संडेला मला सुद्धा सुट्टी आहे. बाकी कपडे वगैरे, वरचं झाडू पोछा वगैरे सगळं मी करून घेतलं पण चालेल. किचन मधून जरी एखाद्या दिवस सुट्टी भेटली ना तरी फार छान वाटतं. तर काही नाही, मग आता रात्री पार्सल भाज्या आणल्या होत्या, तर त्या भाज्या अर्ध्या भाज्या शिल्लक होत्या म्हणून फक्त पोळ्या लाटल्या दीदींनी आणि आमचं सकाळचं होऊन गेलं. आता दुपारच्या वेळी दीदी पुलाव बनवणार आहेत, व्हेज पुलाव. तर त्याची तयारी सुद्धा त्यांनी करून ठेवलेली. म्हणजे स्वयंपाकातून आज म्हणजे सकाळच्या वेळी तर माझी सुट्टी आहे. म्हणजे आज या संडेला मला सुद्धा सुट्टी आहे. तर मस्त वाटतंय मला, एकदम भारी. किचन मधून असं वाटतं कधी कधी, म्हणजे प्रत्येक बायकांचं असं असतं की कधीतरी एखाद दिवशी आपल्याला आईचं खायला भेटावं. म्हणजे रोज आपणच करा, आपणच खा असं नको वाटतं. तर मला आज सुट्टी आहे, मी मस्त आज या संडेला खुश आहे एकदम. आणि तर आता पुलावची तयारी करतील आणि करून घेतील त्यांच्या त्या. आता मी काही लक्ष देणार नाही आज किचन मध्ये. तर आता घरातलं सगळं काम झालेले, झाडू पोछा वगैरे झालेला आहे आणि कपडे सुद्धा मशीनला लावलेले. तर हे मोठे मोठे ड्रम कशासाठी आणले असतील असा विचार तुम्ही करत असाल तर हे मोठे एअर टाईट ड्रम मी गहू भरण्यासाठी आणलेले. तर हे केमिकलचे ड्रम असतात, त्याला चांगलं धुवून घेईल मी. आता पाणी येईल तर या ड्रमला धुवून घेईल व्यवस्थित आणि उन्हात चांगलं वाळवून घेईल. आणि हे एअर टाईट ड्रम आहे, त्याच्यामध्ये गहू भरले का मग टेन्शन राहत नाही. वर्षभर स्टोरूम मध्ये ठेवून दिल ह्याला गहू भरून. आणि आता हे ड्रम धुवायचे बाकी आहेत फक्त. तर इकडं मशीन लावलेली, मशीन मध्ये कपडे सुद्धा होत आले. तर 24 मिनिटं बाकी आहेत. तर 24 मिनिटात मग मी हे करून घेते, काय करू, ड्रम धुवून घेते. म्हणजे मग आम्हाला नंतर बाहेर जायचे. तर आज साहेबांना सुद्धा सुट्टी, इथं पडलेले आहेत, आपलं फोनवर बोलत बोलत चालू आहे त्यांचं. तर आम्हाला जायचंय गाडीचं कव्हर आणायला. तर आपली गाडी खूप उन्हात असते, म्हणजे आता खूप ऊन पडते आणि उन्हात असते, त्याच्यामुळे कव्हर पण फाटलेले. कारण त्याला वरतून पार्किंगसाठी व्यवस्थित असं शेड वगैरे नाहीये, म्हणून मग म्हटलं आपण गाडीसाठी कव्हर घेऊन येऊया. तर आता आम्हाला कव्हर आणायला जायचं. तर फक्त किचन साफ करायचं बाकी, कारण अजून पुलाव बनवायचा बाकी आहे आणि कुकर शिट्ट्या करून दीदीने इथं ठेवलेले. तर आता काल खूप वाईट घटना घडली, म्हणजे परवाच्या दिवशी आमच्या इथं आम्हाला सुतक असल्यामुळे म्हणून देवपूजा करायची नाही. तर शिवरात्रीच्या दिवशी मी देवपूजा केलेली, त्याच्यानंतर मग केलेलीच नाही, कारण मग नव्हती करायची देवपूजा आणि त्यानंतर लगेच सुतक पडलं, म्हणून तसंच आहे ते. तर मला आता गहू भरायचे आहेत. म्हणजे तसं तर वेळ आहे गहू भरायला, आता नवीन गहू येतील तेव्हा पुढच्या महिन्यात गहू भरेल मी. आता मुलांची एक्झाम वगैरे येते, तर सध्या त्यांचा अभ्यासही दुपारच्या वेळी थोडा करून घ्यावा लागतो. पण कसं होतं ना, सगळी कामं एकसाथ होत नाहीत. एकाच वेळी गहू भरायचे, नंतर ते गहू चाळायचे, वाळवायचे आणि व्यवस्थित नीट करून ठेवून द्यायचे. म्हणजे सगळं एकदम येतं ना, म्हणून म्हटलं की जसे रिकामे होतील तसे ड्रम धुवून ठेवावे. दुसरे देखील 2 ड्रम आहेत 65 किलोचे, पण हे 100 किलोचा एक ड्रम असल्यामुळे याच्यामध्ये एकदम 2 क्विंटल गहू तर आरामात बसून जातील. मग म्हटलं आजच आणलेले आहेत ते ड्रम, तर म्हटलं असेच ठेवण्यापेक्षा याला धुवून उन्हात वाळवूनच नीट ठेवून देते. म्हणजे गहू भरायच्या वेळी फक्त 1 तास 2 तास उन्हात ठेवले आणि गहू भरले तरी पण होऊन जाईल. तर एक एक काम कमी होऊन जातं. आणि यांना कसं होतं ना, आता खूप वेळ भेटत नाही आधीसारखा. रविवारच्या दिवशी सुट्टी राहते आणि खूप दूर कंपनी असल्यामुळे ट्रॅव्हलिंग करून त्यांना जावं लागतं, जाण्या येण्यातही खूप वेळ जातो. म्हणून सुट्टी फक्त रविवारच्या दिवशी राहते. तर मग एखाद्या रविवारी असेच गहू आणावे लागतील, तर मग ड्रम वगैरे आणायला एवढा वेळ भेटणार नाही. आणि इथं ना अंकलेश्वरमध्ये खूप साऱ्या फार्मा आणि केमिकल कंपन्या असल्यामुळे असे रियूजचे ड्रम भेटतात. म्हणजे एकदा वापरून काढलेले ड्रम राहतात. तर ते ड्रम आणलेले आहेत मी जाऊन. तर फार कमी किमतीत मला हे ड्रम भेटले. तर व्यवस्थित धुणंही गरजेचं आहे, कारण केमिकलचे जर असतील तर तसे तर धुतलेलेच होते, पण तरीसुद्धा धूळ वगैरे होती, म्हणून म्हटलं धुवूनच ठेवावं. तर आता हे ड्रम धुवून मी व्यवस्थित ठेवते, म्हणजे माझं एक काम कमी होईल नंतरचं. जसा जसा वेळ भेटतो तसं तसं कामं करूनच ठेवलेली बरं पडतं. तर आता गहू भरले की मग मी त्याला दिवेल वगैरे लावून, दिवेल म्हणजे एरांड्याचं तेल असतं. तर 1 क्विंटल गहू 1 क्विंटल गव्हाला 1 किलो एरांड्याचं तेल या प्रमाणात जर लावून ठेवलं तर 1-2 वर्षापर्यंत किडे, आळे, जाळ्या काहीच होत नाही, एकदम चांगले राहतात त्याच्यासाठी. आणि हे ड्रमही एअरटाईट आहे, त्याला या रिंगा आहेत, या रिंगांमुळे ना याच्यामध्ये हवा सुद्धा जात नाही आणि त्याच्यामुळे धान्य खराब व्हायचा प्रश्नच येत नाही. म्हणूनच मी मुद्दामच ही एअरटाईटवाले ड्रम घेऊन आली. कोठीला पण कसं होतं ना, होल असतात, कुठेतरी छिद्र असतं, त्याच्यामुळे ते खराब होतं. म्हणून मग हे एअरटाईटचे ड्रमच बरे पडतात. तर आता दोन्ही ड्रम मी धुवून ठेवलेले आहेत वरती टाकीवरती. आता हे झाकणंही
धुवून ठेवते. चालू पाण्यामध्ये व्यवस्थित होऊन गेलं फटाफट. कसं होतं ना, एकाच माणसाने पण किती कामं करायची, घरातलं पण बाहेरचं पण. मुलांचंही फार असते, हा प्रोजेक्ट तो प्रोजेक्ट, पेरेंट्स मीटिंग, हे आलं ते आलं, हे आणायचं ते ठेवायचं असं राहतं. आणि आता यांची जनरलशिप असते त्याच्यामुळे सकाळी जातात, रात्री म्हणजे सायंकाळीच येतात. मग एवढा वेळ नसतो त्यांच्याकडे. सुट्टी या आठवड्यातून एकच दिवस असते. म्हणून बऱ्यापैकी मी जिम्मेदारी घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे सगळी कामं शक्यतो घरातली आणि बाहेरची सुद्धा करण्याचा प्रयत्न करते. मला म्हणजे जेवढं शक्य होतं तेवढं मी करते. आणि शक्यतो जिथे त्यांची गरजच असते तेच मी त्यांच्या साठी ठेवते शक्यतो. आणि कसं असतं ना, आपल्याला सुद्धा सगळ्या गोष्टी येणं, माहिती असणं आणि करायची सवय असणं गरजेचं असतं. म्हणजे एकटा माणूस पण किती करणार ना. आणि आयुष्यात कसं असतं, कधीतरी अशी वेळ येतेच की जेव्हा आपल्याला सगळं पुढं होऊन स्वतःहून करावं लागतं. त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टींची सवय असणं गरजेचं आहे. सध्याचा काळ असाच आहे, प्रत्येकाने स्वावलंबी असणं गरजेचं आहे. तर मी तुम्हाला बोलली होती की आम्हाला कवर आणायला जायचं. तर ही माझ्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता आपली गाडी बिचारी कशी उन्हात पडलेली आहे. आणि एकदम उन्हात, आता फार जास्त ऊन पडतं आणि हिला असं बघून मला खूप वाईट वाटतं, खूप जीव तुटतो. म्हणून आता फायनली हिच्यासाठी कवर घ्यायला जातो आहे. तिला कवर होतं अगोदर, पण आता फाटलं होतं ते कवर नंतर. आणि आता एवढ्यात फार ऊन पडत आहे, त्याच्यामुळे म्हटलं आपण हिला कवर घेऊनच येऊया. तर आम्ही गेलो कवर बघायला. 1-2 दुकानात बघितलं आम्ही कवर, पण घेऊनच घ्यायचं होतं. तर चांगलं घ्यायचं होतं, वॉटरप्रूफ कवर घ्यायचं होतं. तर मागच्या वेळी लास्ट टाइमचं कवर फार छान होतं, ते वॉटरप्रूफ होतं आणि त्याला आतून फर होता. म्हणजे ते ओढून जरी काढलं तरी गाडीला स्क्रॅच वगैरे पडणार नाहीत, असं एकदम भारी कवर होतं ते. मग ते कवर या दुकानातून घेतलं होतं. म्हणून मग इकडेच आलो आम्ही आणि शेवटी आम्हाला ते कवर इथेच भेटलं. मग फायनली इथून कवर आम्ही सिलेक्ट करून घेतलं. आणि दुसरंही फार काही होतं गाडीमध्ये डेकोरेशनचं, बघून असं वाटत होतं का हे घेऊ ते घेऊ, पण काही नाही. हे बोलले आपण नंतर गाडी घेऊन येऊ तेव्हा बघूया काही तुला आवडलं तर. आता इथं दिदीने पुलावची, घरी आलेलो आहे आम्ही आणि घरी आल्याबरोबर पुलावचा छान वास येत होता फोडणीचा खिडकीतून. तर दिदींचं चालूच होतं फ्राय करायचं, सगळ्या भाज्या वगैरे फ्राय करत होत्या त्या. आणि एकीकडे त्यांनी चावलही बॉईल करून ठेवलेत, म्हणजे तांदूळ सुद्धा उकडून ठेवलेले. आणि इथं गरम गरम तयारी चालू आहे, कारण 2-3 ट्युशनची मुलं आलेली होती जे की फार कमजोर आहेत अभ्यासामध्ये. त्यांना बोलवून घेतलं होतं, नंतर फार लोड होतो, ते पोरं करत नाहीत म्हणून त्यांना पण लेट झालं थोडंसं. तरी मला आज सुट्टीच भेटली आहे या सगळ्यातून. हॅलो फ्रेंड्स, बाय बाय फ्रेंड्स. आजचा व्लॉग इथं स्टॉप करतोय आम्ही. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आता बाय बाय. पिलूची मंडेला एक्झाम आहे, आम्हाला एक्झाम पेपरचं पण तयारी करायची ना पिलू, अभ्यास करून घ्यायचा आहे. म्हणून आता बाय बाय. चला. तर आता इथं गरम गरम पुलाव खायला घेते हे मी. तर आरवी, शिमांश आणि दिदी बाहेर गेलेले दुकानात चिवडा म्हणजे मुरमुरे आणायला, कारण चिवडा बनवायचा आहे. पण यांना फार भूक लागली होती म्हणून म्हटलं चला आपण चालू करूया, तोपर्यंत येतीलच ते मुलं पण आणि दिदी पण येतील. म्हणून आम्ही दोघांनी पुलाव वाढून घेतला आणि चालू करून दिला आम्ही खायला. पुलाव सोबतच दही सुद्धा होतं छान असं. तर रायता वगैरे काय बनवलं नाही, फार लेट झालं होतं म्हणून म्हटलं जाऊ द्या आता सुद्धा दह्यासोबतच चालवून घ्या. म्हणून आम्ही मस्त पुलाव एन्जॉय करतोय आता. दही फार छान होते, आता घट्ट दही होते. थंडीमध्ये एवढं दही होत नाही, पण जशी जशी गरमी वाढली ना तसं दही चांगलं व्हायला लागले आता, एकदम घट्ट आणि टेस्टी पण लागते. तर आता या पिल्ल्याची एक्झाम आलेली, म्हणजे त्याची टेस्ट उद्यापासून चालू आहे. तर त्याचं अभ्यासही करून घेणं गरजेचं आहे. म्हणून सगळं काम झाल्यानंतर शेवटी त्याला घेऊन बसले थोडा वेळ, नाहीतर त्याचा अभ्यास घेतला नसता तर मलाही झोप आली नसती. आणि ते मनात राहून जातं, रुक आपण सगळं करतो आणि त्याच्यासाठी वेळ देऊ शकत नाही. म्हणून मग किती थकले होते तरी पण नाही, म्हटलं थोडा वेळ त्याला घेऊनच बसावा. आणि शेवटी त्याला घेऊन बसले थोडा वेळ, थोडी त्याची तयारी करून घेतली. तसं तर दिदी सगळं करून घेतात, पण तरीही मी थोडंसं लक्ष ठेवते.